महाराष्ट्र संविधान म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील मुख्याध्यापक सुभाष गिरधर मेडेसर हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि नुकताच त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे. एक सोज्वळ मनमिळावू आणि एक साधं व्यक्तिमत्व मेडेसरांचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपलं 224 नॅशनल आपलं हार्दिक अभिनंदन आहे सर. एक चांगल्या प्रकारचं आपण एक सेवा बजावलेली असते आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचं एक अतूट नातं असतं. तुमच्या सेवा कालखंडामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं विद्यार्थी घडवलेले आहे आणि शिक्षण हा परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम करतो. सर, आपला जो एक सेवापूर्ती सोहळा संपन्न झालेला आहे, याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? सेवापूर्ती सोहळा जो असतो हा खरं म्हणजे शिक्षकांच्या जीवनाचा एक त्याला काय म्हणतो भावनाप्रधान सोहळा असतो. त्या दिवसापासून जो जे शिक्षक रिटायर होत असतील, सेवानिवृत्त होत असतील, त्यांचा शाळेशी संबंध तुटतो आणि विद्यार्थ्यांशी संबंध तुटतो आणि ज्या शिक्षकांना ज्यांना जे शिक्षणाची खूप आवड आहे, शिकवण्याची खूप आवड आहे किंवा जे गरिबीतून आलेले आहेत आणि शिकवायला निघालेले आहेत, तर या शिक्षकांना एक तो प्रसंग असा भावनाप्रधान प्रसंग की त्या दिवसापासून खऱ्या शिक्षकाचं ध्यानदानाचं कार्य हे संपलेलं असतं, खऱ्या शिक्षकाचं वाचनाचं कार्य संपलेलं असतं आणि खऱ्या शिक्षकाचं शिस्तीचं कार्य संपलेलं असतं असं मला यातून वाटतं. सर, आपण एक चांगल्या प्रकारे एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी आहे आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यू चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आणि आपण चांगल्या प्रकारे आपल्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे. एक महत्त्वाचं की आपण एक सेवा बजावत असताना आपल्या कालखंडामध्ये आपल्याला काय काय अनुभव आलेले काय सांगा? 1987ला ज्यावेळेला मी या शाळेमध्ये आलो त्यावेळेला मी नवखा शिक्षक होतो आणि नवखा शिक्षक असल्यामुळे नवख्या शिक्षकाला फक्त डिग्री असते परंतु शिकवण्याचा जास्त अनुभव नसतो किंवा जास्त नॉलेजसुद्धा नसतो. ज्या वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला मी जात होतो त्यावेळेला थोडंसं मी कमीच पडत होतो आणि कमी पडल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी करायचो की अरे आपण आज कमी पडलेलो आहे तुम्ही अभ्यास करायचो, रात्री अभ्यास करायचो आणि विद्यार्थ्यांना शिकवायचो. असं माझं 2-3 वर्ष चाललं परंतु दुसऱ्याच वर्षी मला असं कळालं की आपल्या एवढ्या शिक्षणातून मी या विद्यार्थ्यांना घडवू शकणार नाही, तर आपण आधी शिकायचं आणि नंतर यांना शिकवायचं. म्हणून मी त्या वर्षी काय केलं की लागल्यानंतर मी BAला ॲडमिशन घेतली. याच्यासाठी घेतली की मी तो BAचा अभ्यास चांगला मेहनतीने पास करेल आणि तोच नॉलेज मी या विद्यार्थ्यांना देईन यासाठी. 1990ला मी BA फर्स्ट क्लासमध्ये झालो. अजून मला वाटायला लागलं की मी अजून काय अभ्यास करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे. मग मी MA केलं. MA फर्स्ट क्लासमध्ये झालो 1990ला आणि 92ला मी B.Ed झालो, फर्स्ट क्लासमध्ये झालो. तेव्हा मी ज्यावेळेला ह्या संपूर्ण 3 पदव्या घेतल्यानंतर जे मला नॉलेज वाटलं माझं नॉलेज ज्यावेळेला मी शिकवायला जायचो त्यावेळेला सुरुवातीला 1987ला असलेला सुभाष मेढे आणि 1992ला असलेला सुभाष मेढे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या शिकवण्यामध्ये, माझ्या वर्तनामध्ये, माझ्या चालीमध्ये, वागणुकीमध्ये आणि ज्ञानामध्ये जबरदस्त फरक होता. 1992ला ज्या वेळेला मी विद्यार्थ्यांना शिकवायला जायचो त्यावेळेला असं मला वाटायचं की मी आत्मविश्वासाने भरपूर काही शिकवू शकतो आणि बोलू शकतो आणि करू शकतो जे मी 1987ला लागून करू शकत नव्हतो. 1987ला जेव्हा मी नवीन शिक्षक लागलो त्यावेळेला विद्यार्थ्यांना जितकं ज्ञानदान देऊ शकत नव्हतो तसं मी 1990ला MA झाल्यानंतर मी लेक्चर देत होतो बाबासाहेबांवर, महात्मा फुलेंवर, शाहूंवर, आंबेडकरांवर. त्याच्यानंतर जे महापुरुषांच्या जयंत्या असतील त्या जयंत्यांविषयी मी खूप काही अभ्यास करायचा रात्र आणि मी शाळांमध्ये लेक्चर देत असतो. 1987 पासून तर आज तागायत साधारणतः शाळांमध्ये मी नाही काही तर 300 लेक्चर दिलेले आहेत. प्रत्येक महापुरुषांवर लेक्चर ते शालेय कार्यक्रमांमध्ये असतात. ते प्रत्येक शालेय कार्यक्रमामध्ये मी अभ्यास करून त्यांना ते व्याख्यान देत असायचो, भाषण द्यायचो आणि विद्यार्थ्यांना ही जाणीव करून द्यायचो की आपण सुद्धा जसे बाबासाहेब इतक्या गरिबीच्या परिस्थितीमध्ये आणि गरिबीच्या परिस्थितीतून शिकून ते जर पुढे येऊ शकता तर तुम्ही गरीब जरी असले तरी सुद्धा तुम्ही पुढे येऊ शकाल. कारण शिक्षण असे क्षेत्र आहे की शिक्षणातून माणूस हा घडत असतो. शिक्षण फक्त माणसाला पैसे देण्याचं कार्य करत नाही तर शिक्षक माणसाला एक प्रगती देण्याचं कार्य करत असतं हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे.
आणि हेच मी प्रत्येक वेळेला 14 एप्रिलला 6 डिसेंबरला किंवा ज्या ज्या वेळेला मला संधी मिळेल त्या त्या वेळेला विद्यार्थ्यांच्या मनावर ते बिंबून देत असायचो. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1990ला त्यावेळेला ट्युशन घेण्याची पद्धत होती, आज ती बंद आहे. तेव्हा शासकीय होती ती पद्धत. तर माझ्याकडे माझं तो अभ्यास बघून हे बघून इतर शाळांचे सुद्धा विद्यार्थी येत असायचे. साधारणतः आज नाही काही तर माझ्या हातून डिप्लोमा झालेले साधारणतः 100 विद्यार्थी बाहेर आहेत की जे आज नोकऱ्या करतात आहेत. 50 ते 60 विद्यार्थी असतील की ते BE इंजिनियर आहेत. 5 ते 10 विद्यार्थी असतील की ते आज सुद्धा डॉक्टर आहेत चांगल्या प्रकारे. आणि असे 25 ते 30 विद्यार्थी असतील की ते रेल्वेमध्ये काम करत आहेत. आणि एक विद्यार्थिनी असे जयश्री पुरुषोत्तम पाटील की ती रेल्वेमध्ये आज मुंबईला PSI या पदावर आहे. तर हे माझ्या एक प्रामाणिकपणाचं फळ आहे. मी प्रामाणिकपणाने त्यांना शिकवलं म्हणून ते विद्यार्थी पुढे गेले. पैसा म्हणून हा उद्देश तुम्ही कधीच पाहिलं नाही. किंवा पैशासाठी मी शिकवलं नाही, कारण मी अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला माणूस. माझ्या घरची परिस्थिती जी होती ती अतिशय गरीब होती. 10 बाय 10च्या फुलांच्या घरामध्ये मी राहिलो. ज्या वेळेला मी 4थी पास झालो ग्रामीण भागामध्ये, तर 5वीमध्ये मला 4 किलोमीटर जावं लागत होतं. 5वी ते 10वी मी जवळजवळ 4 किलोमीटर जायचो आणि 4 किलोमीटर यायचो. बरेच काही रविवारला शिक्षकांनी बोलवलं क्लासला तरी सुद्धा जात होतो. आणि मधून ट्युशन क्लास जे असायचे आमच्या शाळेमध्ये कोचिंग क्लास घेत असायचे ते सुद्धा जात असायचो. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला सुद्धा एक पायपीट केल्यामुळे की पण शिक्षणातून माणूस काही घडत असतो हे मला कळालं. 1900 साधारणतः 86ला ज्यावेळेला मी बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक वाचलं तोपर्यंत मी बाबासाहेबांना अगदी म्हणजे मी त्या ग्रामीण भागामध्ये होतो की फक्त बाबासाहेब माहिती होते परंतु खरे कळाले नव्हते. ज्यावेळेला बाबासाहेबांचं मी प्रख्यात लिखित एक छोटंसं पुस्तक वाचलं त्यावेळेला मला कळालं की नाही, शिक्षण हे फार वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब म्हणतात. आणि जो पिला तो रेंगाळल्याशिवाय राहणार नाही, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य माझ्या मनावर काहीतरी एक वेगळा अर्थ कोरून गेले. आणि तेव्हापासून मी ठरवलं की आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जर शिक्षण घेतलेलं आहे तर आपल्या या विद्यार्थ्यांना द्यायचं की हे गुरगुरल्याशिवाय राहायला नको. आणि म्हणून मी ते जीवापाड प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांना आज शिकवलं की आज ते विद्यार्थी मला फोन करतात, नाव घेतात. कुठे जरी गेलो तरी सुद्धा त्या विद्यार्थी मला नमस्कार करतात. एवढं हे माझं त्यांनी मला नमस्कार केला हे माझं भरपूर काही क्रेडिट आहे. सरांनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे परिस्थितीची जाणीव असलेला असा शिक्षक आणि कशा पद्धतीने त्यांनी अनुभवलेला आहे आणि कशा परिस्थितीवर मात करून ती इथपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे त्याचा सविस्तर असं विवरण केलेलं आहे. आणि एक चांगल्या प्रकारे त्यांची आता ते सेवानिवृत्त झालेले आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी सरांनी मारलेली आहे. आणि त्यांचा एक सेवेचा कालखंड संपलेला आहे. आता तो उर्वरित कालखंड ते चांगल्या पद्धतीने आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये घालवणार आहेत. जोगीनाथ सुरवाडे, U24 नॅशनल न्यूज.